वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो नारायणाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण भगवंतांचा अतिशय मोहक, दिव्य आणि अनोखा अवतार बघितला, मोहिनी अवतार. आता आपण आज बघणार आहोत भगवंतांच्या 24 अवतारातला 16वा अवतार. हा देखील असाच विलक्षण ज्ञानस्वरूप आणि अद्वितीय अवतार आहे. इतर अनेक अवतारांमध्ये भगवंतांनी दुष्टांचा संहार केला आणि धर्माची स्थापना केली, परंतु हयग्रीव अवतारामध्ये ज्ञान, वेद आणि धर्माचे तिन्हीचेही संरक्षण केले गेले आहे आणि त्याचबरोबर दैत्याचा पण नाश केला आहे. म्हणूनच हा अवतार बुद्धी, विद्या आणि स्मरणशक्ती आणि विवेक याचा अधिष्ठाता मानले गेलेले आहे. आता हयग्रीव याचा अर्थ आधी आपण समजून घेऊयात. बहुतांशी मला वाटते की काही जणांना माहिती असेल हा अवतार कितवा आहे हेही माहिती असेल आणि हा अवतार भगवंतांनी घेतला होता हे पण माहिती असेल, पण ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी म्हणून थोडीशी सविस्तर माहिती मी या अवताराबद्दल आपल्याला देत आहे. हय म्हणजे घोडा आणि ग्रीव म्हणजे मान, त्यामुळे घोड्याचे मुख आणि मानवी शरीर धारण केलेले भगवान विष्णू म्हणजे श्री हयग्रीव अवतार. या अवताराचा उल्लेख मुख्यतः देवी भागवत पुराण, स्कंद पुराण, अग्नी पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण तसेच वैष्णव परंपरेमधील अनेक ग्रंथांमध्ये या अवताराचा उल्लेख आपल्याला आढळतो. पण प्रत्येक ग्रंथांमध्ये थोडीशी माहितीमध्ये भिन्नता आपल्याला आढळून येते, पण तरीही प्रत्येकाचा मिळून एकच संदेश आहे. हा अवतार भगवंतांनी घेतला तो ज्ञानाचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी. म्हणून आता हा अवतार का घ्यावा लागला भगवंतांना हे कळण्यासाठी आपण थोडस परत आपण मागे जाऊयात. ज्या वेळेला सृष्टीचा प्रारंभ झालेला होता त्या काळामध्ये आपल्याला जायचे आहे, म्हणजे आपल्याला कारण कळेल की भगवंतांनी हा अवतार का धारण केला. सृष्टीच्या प्रारंभी सगळीकडे जलमय अवस्था होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते आणि त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले. ही सगळी कथा तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. भगवंतांनी त्यांना ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली आणि सृष्टीच्या रचनेसाठी म्हणून 4 वेद ब्रह्मदेवांना भगवान विष्णूंनी दिले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. हे 4 वेद भगवंतांनी ब्रह्मदेवांना दिले आणि त्यांना सांगितले की आता तुम्हाला सृष्टीची निर्मिती करायची आहे. हे 4 ग्रंथ फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं की प्रत्येकाला वाटतं की 4 वेद म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ आहेत. तर हे नुसते धार्मिक ग्रंथ नाहीत, तर हे संपूर्ण सृष्टीच्या ज्ञानाचा पाया आहे. यामध्ये तुम्हाला काय मिळणार नाही, असंख्य माहिती यामध्ये आपल्याला मिळते. आणि वेदांशिवाय सृष्टीची निर्मिती, धर्माची स्थापना आणि जीवनाला योग्य दिशा मिळणे शक्य नव्हते. आजही जर यामध्ये आपण हे वाचत गेलो तर आपल्याला जगण्यासाठी, कलियुगामध्ये जगण्यासाठी अनेक संदेश, अनेक उपदेश ह्या 4 वेदामध्ये केलेले आढळतात. याच काळामध्ये भगवंतांच्या कर्णमलातून 2 प्रचंड बलवान दैत्य निर्माण झाले, मधु आणि कैटभ. येथे एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. अनेक वेळेला काय होतं की आपण एखादी कथा सांगतो किंवा एखादा भाग किंवा एखादा अवतार आपण सांगायला सुरुवात करतो, त्यावेळेला बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर असे काही प्रश्न निर्माण होतील असा विचार करून मी काही प्रश्न मीच तयार केलेले आहेत आणि त्याची उत्तर मी आपल्याला सांगत आहे. एखाद्या समजा कोणाच्या मनामध्ये प्रश्न आला की भगवंतांच्या कर्णमलातून 2 दैत्य कसे काय जन्माला येतात, असे कसे शक्य आहे. तर आचार्य किंवा ऋषी मुनी किंवा पुराण आपल्याला असं सांगतं की शब्दशः अर्थ प्रत्येक गोष्टीचा अभिप्रेत नसतो आणि तो घ्यायचा पण नसतो. अनेक ऋषी मुनी किंवा आचार्यांच्या मते कर्णमल म्हणजे कर्णमल म्हणजे अगदी साधीवाच्या कानातली घाण. तर याचा अर्थ
शब्दशः घ्यायचा नाही, याचा अर्थ असा आपल्याला घ्यायचा आहे, तमोगुण, अज्ञान आणि सृष्टीपूर्व अव्यक्त शक्तीचे ते प्रतीक आहे. भगवान सर्व सृष्टीचे कारण आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दैवी शक्ती पण निर्माण केली आणि असुरी शक्ती पण निर्माण केली. या दोन्हीही प्रवृत्ती, या दोन्हीही शक्ती भगवंतांच्या इच्छेनेच प्रगट झालेल्या आहेत. या प्रसंगातून पुराणकारांनी आपल्याला गूढ तत्वज्ञान सांगितले आहे. ते साध्या सरळ शारीरिक अर्थाने घेऊ नका. जसं मी आता आपल्याला सांगितले की कर्णमल म्हणजे तमोगुण, अज्ञान आणि सृष्टीपूर्व अव्यक्त शक्तीचे प्रतीक आहे. पुढे परत अजून कोणाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की या दैत्यांना, म्हणजे प्रत्येक आपण ग्रंथामध्ये बघतो किंवा पुराणामध्ये बघतो किंवा अवतारामध्ये बघतो, प्रत्येक दैत्य बलवान होते. मग तसेच मधु आणि कैटभ या दैत्यांना एवढे प्रचंड सामर्थ्य किंवा बलवान हे कसे काय होते? यांना काही यांची पूर्वजन्माची काही पुण्याई होती का? पण मी ज्या वेळेला हा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला मला कुठे त्यांच्या पूर्वजन्माचा उल्लेख कुठल्याही पुराणामध्ये दिसला नाही. किंवा पूर्वजन्मी ते अमुक होते आणि त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवंतांकडून वर मिळवला असा कुठे उल्लेख मला तरी दिसला नाही. मात्र एक गोष्ट प्रत्येक पुराणामध्ये सांगितली गेली की त्यांनी जन्माला आल्यानंतर अत्यंत कठोर तपश्चर्या करून आदिशक्तीला प्रसन्न करून घेतलेले होते आणि त्या तपामुळे, त्यांच्या कठोर तपामुळे देवीने त्यांना महान सामर्थ्य आणि वरदान दिलेले होते. आणि याच वरदानामुळे ते देवांना पण पराभूत करू शकत नव्हते. इतक्या त्यांना त्यांच्यामध्ये सामर्थ्य आणि बल वाढलेलं होतं. यातून आपल्याला आध्यात्मिक संदेश एक काय मिळतो की तप, साधना आणि एकाग्रता यामुळे शक्ती प्राप्त होते. पण त्या शक्तीचा उपयोग जर धर्मासाठी न करता अहंकारासाठी केला तर विनाश हा अटळ आहे. याचा कलियुगामध्ये पण आपण एक खूप छान संदेश आपल्यासाठी, कलियुगातल्या लोकांसाठी घेऊ शकतो. आज आपल्याकडे सत्ता, म्हणजे आपल्याकडे सत्ता अगदी काही आपण राजा वगैरे नाहीयेत, पण आपल्याकडे कुठली सत्ता असेल, सामर्थ्य असेल, पैसा असेल, एखादं पद असेल, तर त्याचा तुम्ही अहंकार बाळगू नका, त्याचा दुरुपयोग करू नका. त्याचा उपयोग तुम्ही समाजसेवेसाठी करा, गरिबांसाठी करा. कारण जर समजा तुम्हाला याचा अहंकार वाढला, याचा तुम्ही दुरुपयोग करायला सुरुवात केली, तर आता भगवंत तर येणार नाही की हा बाबा तुम्ही त्याचा दुरुपयोग करताय किंवा तुम्ही खूप हे झाला त्रास द्यायला लागलात तर तो नाश करण्यासाठी भगवंत येतील, असे नाही होणार. पण कुठल्या रूपाने आपण जसे म्हणतो की भगवंत अवतरतात, तर शारीरिक व्याधी एक प्रकारे तीच भगवंतांची आज्ञा असू शकते किंवा भगवंतांनी एक धारण केलेलं रूप पण असू शकतं की जे तुमचं विनाश करू शकतं. अनेक शारीरिक व्याधीने तुम्ही ग्रस्त होतात आणि तुमचा विनाश अटळ ठरतो. म्हणून शक्यतो कलियुगामध्ये जर कुणाजवळ पद, पैसा, सत्ता, सामर्थ्य असेल तर त्याचा सदुपयोग करा, दुरुपयोग अजिबात करू नका, असा संदेश आपल्याला पुराणापासून दिला गेलेला आहे. मी आपल्याला हा संदेश देत नाही, पुराण आपल्याला हे संदेश देत आहे. आणि याच यांनी अहंकार, मधु आणि कैटभ यांच्यामध्ये अहंकार वाढला आणि त्यांना असे वाटायला लागले की आता संपूर्ण सृष्टीवर आपलेच राज्य असले पाहिजे. आणि या अहंकारातून त्यांच्याकडून एक खूप मोठी चूक घडली. एके दिवशी ब्रह्मदेव ध्यानस्थ अवस्थेत बसलेले होते आणि ते त्यांनी बघितले आणि आपण नेहमी बघतो ब्रह्मदेवांच्या हातामध्ये 4 वेद असतात. ब्रह्मदेवांची आपण मूर्ती जर आपल्या डोळ्यासमोर आणली तर आपल्याला दिसते की त्यांच्या 4ही हातामध्ये 4 वेद असतात. तर ब्रह्मदेव ध्यानस्थ आहेत हे बघितल्यानंतर मधु आणि कैटभ यांनी ते 4ही वेद चोरले आणि त्यांचा चोरण्याच्या मागचा असा उद्देश होता की जर आपण हे वेद चोरून लपवले तर सृष्टीची निर्मिती आणि धर्माचा आधार नाहीसा होणार. कारण यावरच सृष्टीची निर्मिती आणि धर्माचा आधार अवलंबून आहे. तर ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करू शकणार नाहीत, धर्माचा लोप होणार, सगळीकडे अधर्म माजणार.
असा विचार करून मधु आणि कैटभानी ब्रह्मदेवांच्या जवळून ते चारीही वेद चोरले आणि अदीम समुद्राच्या अथांग तळाशी जाऊन त्यांना त्या चारीही वेदांना लपवून ठेवले. ज्या क्षणी ब्रह्मदेवांना समजले की चारीही वेद आपल्या हातातले चोरले गेलेले आहेत, त्यावेळेला ते अत्यंत चिंताग्रस्त झाले. कारण सृष्टी निर्मितीचे कार्य 4 वेद चोरले गेल्यामुळे थांबलेले होते. यज्ञ थांबले, धर्माचा प्रकाश थांबला, सगळीकडे धर्माचा प्रकाश मावळायला लागला, सर्वत्र अज्ञानाचा अंधार पसरायला लागला. आणि मग मात्र ब्रह्मदेवानी भगवान श्री विष्णूंची स्तुती केली आणि भगवंतांना विनंती केली की हे जगन्नाथा, आपणच या विश्वाचे पालन करता आहात. वेदांशिवाय सृष्टीची निर्मिती अशक्य आहे. कृपा करून आपण वेदांचे रक्षण करा. ब्रह्मदेवांची ही आर्त प्रार्थना ऐकून श्री विष्णूंनी क्षणात डोळे उघडले. त्यांनी जाणले की आता केवळ युद्ध करून चालणार नाहीये, आता युद्धाबरोबर आपल्याला ज्ञानाचे पण रक्षण करायचे आहे. आणि म्हणूनच त्यांनी एक विलक्षण दिव्य रूप धारण करण्याचा संकल्प केला. क्षणात भगवंतांचे तेज हजारो सूर्यासारखे प्रखर झाले. त्यांच्या दिव्य देहातून अनंत प्रकाश झळाळू लागला. घोड्याचे भगवंतांनी जे रूप धारण केलेले आहे त्याचे वर्णन मी आपल्या समोर अगदी थोडक्यात करत आहे. कारण भगवंतांचं वर्णन करणं आपल्यासारख्याच्या अशक्यप्राय गोष्ट आहे. आपण वर्णन भगवंतांचे करूच शकत नाहीत. असे अवर्णनीय रूप आहे भगवंतांचे. त्यांनी घोड्याचे तेजस्वी मुख धारण केले. हयग्रीव अवताराचं वर्णन मी आपल्या समोर करत आहे. त्यांनी घोड्याचे तेजस्वी मुख धारण केले. 4 भुजांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म शोभायला लागले. त्यांच्या अंगावर पिवळे पितांबर होते. गळ्यामध्ये कौस्तुभ मणी, वनमाला विराजमान होती. त्यांच्या डोळ्यामध्ये, नेत्रांमध्ये करुणा आणि सामर्थ्य याचा अद्भुत संगम होता. असे हे भगवंतांनी हयग्रीवाचे दिव्य रूप धारण केले. देवता देखील हे रूप पाहून आश्चर्यचकित झाल्या आणि त्यानंतर त्यांनी भगवंतांना नमस्कार केला. ब्रह्मदेवांना समजले की ज्ञानाचे रक्षण करण्यासाठीच भगवंतांनी हे अद्वितीय हयग्रीव रूप धारण केलेले आहे. आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की भगवंतांनी घोड्याचेच मुख का धारण केले या रूपामध्ये. पुराणामध्ये याचे कारण असे सर्वत्र ठोस असं कारण दिलं नाही, पण काही आचार्य किंवा काही ऋषी मुनींनी याचा खूप सुंदर अर्थ सांगितलेला आहे. घोडा हा वेग, जागरूकता, बुद्धिमत्ता, प्राणशक्ती आणि अखंड परिश्रम याचे प्रतीक आहे. आपण बघतो या सगळ्या गोष्टी मी ज्या आता आपल्याला सांगितल्या, या सगळ्या गोष्टी घोड्यांमध्ये असतात. ज्ञान मिळवण्यासाठी देखील आपल्याला याच गुणांची गरज आहे. कुठलंही ज्ञान असू दे, विज्ञानाचं असू दे, आध्यात्मिक असू देत, शाळा कॉलेजमध्ये जे आपण घेतो ज्ञान, ते ज्ञान असू देत, कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला वेग पाहिजे, जागरूकता पाहिजे, बुद्धिमत्ता पाहिजे, अखंड परिश्रम पाहिजे. कुठलाही अभ्यास करताना तुम्हाला वरवर करता येत नाही. परिश्रम हे करावेच लागतात. याचा स्वतः मला अनुभव येत आहे की ज्या वेळेला हा मी आध्यात्मिक प्रवास सुरू केला त्यावेळेला किती अभ्यास करावा लागतो. कारण मला साधारण माझं 85 साली ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर माझा शिक्षणाचा प्रवास थांबलेला होता. तो आत्ता मी आध्यात्मिक ज्या वेळेला हा अभ्यास सुरू केला त्यावेळेला वयाच्या 62व्या वर्षी म्हणजे 21व्या वर्षी माझा प्रवास तो थांबलेला होता. तो आता 62व्या वर्षी म्हणजे 40 वर्षानंतर मी परत अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला किती त्याला अभ्यास करावा लागतो, किती तुम्हाला रेफरन्स हुडकावे लागतात याची कल्पना ते. म्हणजे सतत तुम्हाला जागरूक राहावं लागतं. कुठून ना कुठून तुम्हाला याचे रेफरन्स मिळवावे लागतात. असो, आपण थोडासा विषय पालट झालेला आहे. यातून भगवंतांनी घोड्याचे मुख धारण करून जगाला हा संदेश दिला की विद्या प्राप्त करण्यासाठी वेगापेक्षा, आत्ताच मी म्हणल्यासारखं, सातत्य
अहंकारापेक्षा नम्रता आणि शक्तीपेक्षा विवेक आवश्यक आहे. काही परंपरांमध्ये असे पण सांगितले जाते की भगवंतांच्या दिव्य हिणहिणण्यामुळे, आपल्याला घोड्याचा आवाज लक्षात आला असेल, घोडा हिणहिणतो. घोड्याच्या भगवंतांच्या दिव्य हिणहिणण्याच्या नादाने वेदांचा ध्वनी पुन्हा प्रगट झाला. हा प्रसंग प्रतिकात्मक आहे. त्याचा अर्थ असा की जेव्हा परमेश्वराची कृपा होते तेव्हा अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरतो. त्यानंतर भगवान श्री हयग्रीव समुद्राच्या अथांग गाभाऱ्यामध्ये उतरले. तेथे मधु आणि कैटभ त्यांची वाट बघत होते. त्या दोन्हीही दैत्यांना वरदानामुळे अत्यंत गर्व आणि अहंकार झालेला होता. भगवंतांचं ते रूप बघून ते दोघेही हसायला लागले आणि ते म्हणाले, आम्हाला पराभूत करणे देवांना देखील शक्य झाले नाही, देवतांना देखील शक्य झाले नाही, मग तू कोण आहेस? गर्वामध्ये ही भाषा, अहंकारामध्ये ही भाषा वापरली जाते, हे आपण नेहमी बघतो. भगवान मात्र त्यावेळेला शांत होते. त्यांना माहित होते की अहंकाराचा अंत निश्चित असतो, पण त्याआधी धर्मासाठी एक महान युद्ध होणे आवश्यक होते. सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवणे की कुठल्या धर्मासाठी म्हणून भगवंतांना युद्ध करावे लागले, हा आदर्श सगळ्यांच्या समोर ठेवण्यासाठी एक युद्ध, महान युद्ध होणे अत्यंत आवश्यक होते. आता समुद्राच्या गर्भामध्ये भगवान श्री हयग्रीव आणि मधु कैटभ यांच्यातील महाभयंकर युद्धाला सुरुवात झालेली होती. भगवान समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात भगवान श्री हयग्रीव आणि मधु कैटभ यांच्यामध्ये जे महाभयंकर युद्ध सुरू झाले ते अत्यंत अवर्णनीय युद्ध होते. देवीच्या वरदानामुळे मधु आणि कैटभ अत्यंत सामर्थ्यवान झालेले होते. त्यांनी आपल्या मायाशक्तीने, कारण वरदानामध्ये देवीने जे वरदान दिलेले होते त्याच्यामध्ये अनेक मायाशक्ती देवीने त्यांना प्रदान केलेल्या होत्या आणि त्या मायाशक्तीने असंख्य अस्त्रे आणि शस्त्रे त्यांनी निर्माण केली. कधी ते पर्वता एवढे विशाल रूप धारण करायचे, तर कधी क्षणार्धात ते अदृश्य व्हायचे. हे सगळे मधु आणि कैटभांची चाललेले प्रकार होते, पण त्यावेळेला समोर भगवान श्री हयग्रीव पूर्णपणे शांत होते. त्यांच्या प्रत्येक प्रहार करत होते मधु आणि कैटभ यांच्यावर. त्या प्रत्येक प्रहारामध्ये धर्माचे सामर्थ्य होते आणि प्रत्येक पावलामध्ये दिव्य तेज प्रगट होते, कारण प्रत्यक्ष भगवंत होते ते. हे युद्ध काही क्षणाचे नव्हते. पुराणानुसार मधु, कैटभ आणि भगवंत यांच्यामध्ये 5000 वर्ष महासंग्राम झालेला होता. म्हणूनच हे युद्ध अवर्णनीय असे समजले जाते. येथे 5000 वर्ष हा कालावधी केवळ वेळ दर्शवत नाही, तर धर्म आणि अधर्म यातील अखंड संघर्षाचे प्रतीक समजला जातो. आजही कलियुगामध्ये धर्म आणि अधर्मामध्ये, सत्य आणि असत्य, अहंकार आणि नम्रता यामध्ये आजही युद्ध चालू आहे. आपण बघतो, आपल्या आजूबाजूला नेहमी आपण बघतो, या प्रकारामध्ये युद्ध आजही चालू आहे. सत्याचा विजय होण्यासाठी संयम, धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे, हा या मागचा संदेश आहे. दीर्घ युद्धानंतर मधु कैटभ यांचा पराभव होत नव्हता. इतकी वर्ष युद्ध चालत असूनही त्या दोघांचा पराभव होत नव्हता, कारण देवीच्या वरदानामुळे त्यांचा मृत्यू सहज शक्य नव्हता. देवीने असेही वरदान त्यांना दिलेले होते. पण युद्ध करता करता त्यांच्या मनामध्ये, कारण 5000 वर्ष युद्ध चालले, ते हरत नव्हते, त्यामुळे त्यांचा अहंकार अजून वाढत होता आणि त्यांच्या मनातला अहंकार पराकोटीला पोहोचला आणि त्यांनी प्रत्यक्ष भगवंतांना म्हटले. खूप छान पुढचा वाक्य आहे, शांतपणे ऐका. अहंकार वाढल्यानंतर काय घडते किंवा काय म्हटले जाते किंवा काय बोलले जाते, आजही आपण बोलतो. अहंकारी लोक कधी काय बोलतील आपल्याला कळत नाही. काहीही त्यांच्या तोंडातून बोलले जाते, कारण तो अहंकार बोलत असतो, त्यांच्या मनातला
गर्व आणि अहंकार बोलत होतो. तसेच इथे पण मधु कैटभाकडून ही चूक घडली. युद्ध करता करता ते हरत नाहीयेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा अहंकार आणि गर्व पराकोटीला पोचला आणि त्यांनी प्रत्यक्ष भगवंतांना म्हटले, विष्णू, आम्ही तुझ्या पराक्रमावर प्रसन्न आहोत. माग, तुला काय वरदान मागायचे आहे. विचार करा, अहंकार काय म्हणू शकतो, काय बोलू शकतो, याचं हे उदाहरण आहे. पुराणापासून आपल्याला हे उदाहरणातूनच मार्गदर्शन केलेले आहे की प्रत्यक्ष भगवंतांना दैत्य म्हणतात, आम्ही तुझ्या पराक्रमावर प्रसन्न आहोत, माग काय वरदान मागायचे. अरे, जो प्रत्यक्ष सगळ्या विश्वाचा नियंता आहे, तो सगळ्यांना वरदान देतो, त्याला हे दोन दैत्य म्हणत होते की आम्ही तुला वरदान देतो. भगवंत यावर पण मंद स्मित करत म्हणाले, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला फक्त एवढेच वरदान द्या की तुमच्या दोघांचा वध माझ्या हातून व्हावा. अहंकार कधी कधी स्वतःचा नाश स्वतःच करतो, याचे हे उदाहरण आहे. आणि भगवंतांचे हे उत्तर ऐकून मधु आणि कैटभ क्षणभर चकित झाले. त्यांना लक्षात आले की त्यांनी स्वतःच आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलेले होते, मृत्यूला संमती दिलेली होती, पण तरीही त्यांचा अहंकार अजून शिल्लक होता. ते म्हणाले, ठीक आहे, पण आमची एक अट आहे, जिथे पाणी नाही अशा ठिकाणीच तू आमचा वध कर. कारण सगळी पृथ्वी जलमय होती, सगळं विश्व जलमय होतं. त्यामुळे त्यांना माहिती होतं की कुठे जाणार, सगळीकडे तर पाणी आहे, मग हा आपल्याला मारणार कुठे. म्हणून त्यांनी ही अट घातली की ठीक आहे, जिथे पाणी नाही अशा ठिकाणी तू आमचा वध कर. भगवान श्री हयग्रीवानी प्रत्यक्ष भगवंत होते, भगवंतांच्या लीला कोणाला कळणार आहे. त्या दैत्यांना आता कधी कळल्याच नाहीत. अहंकारी लोकांना भगवंतांची लीला कधीही कळत नाही. आणि क्षणात श्री हयग्रीवानी आपल्या विराट स्वरूपाचा अजून विस्तार केला. त्यांनी मधु आणि कैटभ या दोघांना आपल्या विशाल मांडीवर उचलले. त्यांच्या मांडीवर पाणी नव्हते. दैत्यांची अट पूर्ण झाली. त्यानंतर भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने एका क्षणात मधु आणि कैटभ यांचा वध केला. आणि हे बघून देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि ब्रह्मदेवानी भगवंतांना प्रणाम केला. आपण पण भगवंतांच्या या हयग्रीव अवताराला प्रणाम करूया. त्यानंतर भगवंत समुद्राच्या गाभाऱ्यामध्ये गेले आणि तेथे लपवून ठेवलेले चारीही वेद त्यांनी शोधून काढले आणि ब्रह्मदेवांना ते परत केले. वेद पुन्हा प्राप्त होताच ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती सुरू केली. ऋषींना वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. यज्ञ पुन्हा सुरू झाले. धर्माचा प्रकाश संपूर्ण विश्वात पसरला आणि त्यामुळे अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला. या प्रसंगातला एक गूढ अर्थ आहे जो ऋषी मुनींनी आपल्याला, आचार्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. या संपूर्ण कथेचा अर्थ फक्त दैत्याचा वध एवढंच नाहीये. प्रत्येक अवतारातून आपल्याला एक संदेश दिला जातो आणि तो आपण समजून घ्यायचा आहे. मधु आणि कैटभ हे मनातले अहंकार, अज्ञान आणि दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. चार वेद म्हणजे ज्ञान, विवेक, धर्म याचे आणि सत्य याचे प्रतीक आहे. समुद्र म्हणजे आपल्या अज्ञानाची अथांग गहराई आणि भगवान श्री हयग्रीव म्हणजे त्या अज्ञानातून ज्ञान बाहेर काढणारी परमचैतन्य शक्ती आहे. म्हणूनच हा अवतार केवळ युद्धाचा नाहीये, तर ज्ञानाच्या विजयाचा पण हा अवतार मानला जातो. हयग्रीव अवताराची कथा फक्त इथेच संपत नाही. हयग्रीव अवताराची कथा सांगताना एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतो. आपण आतापर्यंत जी कथा पाहिली त्यामध्ये भगवान श्री विष्णूंनी मधु आणि कैटभ यांचा वध करून वेदांची पुनर्प्राप्ती केलेली होती. परंतु काही ग्रंथामध्ये हयग्रीव नावाचा एक असुर असल्याचेही वर्णन आढळते. मग प्रत्येकाला हा प्रश्न पडेल
की ह्या दोन कथा वेगवेगळ्या कथा आहेत का? तर याचं उत्तर आहे होय. आता आपण दुसरा पण हयग्रीव अवतार बघणार आहोत. दोन हयग्रीव अवतार भगवंतांचे आहेत, म्हणून मी आता आपल्याला दोन्हीही अवताराबद्दल माहिती सांगणार आहे. माफ करा, दुसरा अवतार नाही, हयग्रीव नावाचा असुर हे आहे. सांगता सांगता फक्त थोडीशी माझ्याकडून चूक झाली की काही ग्रंथामध्ये हयग्रीव नावाचा एक असुर असल्याचे वर्णन आढळते. या दोन कथा वेगवेगळ्या आहेत का? तर याचे उत्तर आहे होय. पुराणामध्ये अनेक प्रसंग वेगवेगळ्या कल्पातील वेगवेगळ्या परंपरातील असल्याचे, त्यामुळे कथांमध्ये काहीतरी थोडासा भेद आपल्याला आढळतो. देवी भागवत महापुराणामध्ये हयग्रीवाची कथा अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. येथे दोन हयग्रीव आहेत, एक दैत्य हयग्रीव आणि दुसरे भगवान विष्णूचे हयग्रीव रूप. आता आपण बघणार आहोत दैत्य हयग्रीव. कश्यप ऋषी आणि दनूंचा पुत्र याने आदिशक्ती. परत एकदा मी आपल्याला व्यवस्थित समजावून सांगते. आधी आपण बघितला भगवंतांचा हयग्रीव अवतार जो वेदांचे रक्षण करण्यासाठी आणि मधु आणि कैटभ यांचा नाश करण्यासाठी झाला. काही पुराणामध्ये अजून एक हयग्रीव असुर याचा पण उल्लेख आलेला आहे. तर ती पण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण बऱ्याच जणांनी जर काही वाचलं असेल पुराण, तर त्यांना प्रश्न पडेल की मी सांगतेय भगवंतांनी हयग्रीव अवतार घेतला आणि काही पुराणामध्ये हयग्रीव दैत्य आहे. तर ही पण कथा बरोबर आहे आणि अवतार पण भगवंताने घेतलेला आहे, म्हणून याची पण आपल्याला सविस्तर माहिती या भागामध्ये देणार आहे. तर हा जो दैत्य हयग्रीव आहे, या हयग्रीवाची कथा देवी भागवत महापुराणामध्ये सविस्तरपणे सांगितली जाते. कश्यप ऋषी आणि दनूचा पुत्र दैत्य हयग्रीव याने आदिशक्ती देवीची कठोर तपश्चर्या केली. देवी प्रसन्न झाल्यानंतर त्याने देवीला अमरत्व मागितले, पण देवीने अमरत्व नाकारले. देवी म्हणाल्या की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. तुला मी अमरत्वाचा वर देऊ शकत नाही, त्याऐवजी तू दुसरा वर माग. तेव्हा त्याने वर मागितला की माझा वध फक्त हयग्रीव नावाच्या घोड्याचे मुख असलेल्या व्यक्तीकडूनच झाला पाहिजे. हा देवीला त्याने वर मागितला. या वरामुळे दैत्य हयग्रीव अत्यंत उन्मत्त झाला. देवीने हा वर त्यांना दिला आणि त्यामुळे तो उन्मत्त झाला. देव ऋषी यांना तो प्रचंड त्रास द्यायला लागला. त्याचा वध कोणालाही करता येत नव्हता, कारण प्रत्यक्ष देवीने भवानी मातेने त्यांना वर दिलेला होता की फक्त ज्याचं घोड्याचे मुख असलेली व्यक्ती तुझा वध करेल, आणि तसा तर कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे त्याचा वध करणे अशक्यप्राय गोष्ट झाली सगळ्यांच्यासाठी. दरम्यान आता फक्त शांतपणे ऐका, कारण मला पण हे दोन भाग करताना खूप जणांच्याकडून, कारण माझ्याही मनामध्ये खूप वेगवेगळ्या विचार यायला लागले की दोन कसे काय, दैत्य कसं, हयग्रीव आणि भगवंतांचा अवतार कसा. म्हणून मला बऱ्याच जणांना मी माझ्या मामांना पण विचारले आणि मग माझ्या मामानी मला काही रेफरन्स पाठवून दिले. त्यातून हा भाग पण मी आपल्या समोर सविस्तरपणे मांडत आहे. म्हणून हा दुसरा भाग पण अतिशय शांतपणे ऐका, तेव्हा आपल्याला समजून येईल. दरम्यान एका प्रसंगी भगवान विष्णू दीर्घ युद्धामुळे थकून धनुष्यावर डोके टेकवून योग निद्रेमध्ये गेले होते. मी अतिशय शांतपणे सांगते हा भाग. देवतांनी ज्यावेळेला हयग्रीव दैत्याचा अनाचार पृथ्वीवर खूप माजला, सगळे त्रस्त झाले,
त्यावेळेला देवतांनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. धनुष्यावर डोके ठेवून झोपलेले होते भगवंत, आणि धनुष्याची ते जागे करत असताना हल्ल्यामुळे धनुष्याची प्रत्यंचा तुटून विष्णूंचे मस्तक, श्री विष्णूंचे मस्तक धडापासून वेगळे झाले. आणि हे बघून देवता घाबरल्या. तेव्हा तिथे आदिशक्ती स्वतः प्रगट झाल्या आणि त्या म्हणाल्या की भगवंतांचे मस्तक धडापासून विलग होणे हे सगळे दैत्य हयग्रीवाच्या वधासाठी घडलेले आहे. ही पण भगवंतांची लीला आहे, आपण घाबरू नका. आणि त्यानंतर देवीच्या आज्ञेने विश्वकर्माने घोड्याचे मस्तक आणून भगवान विष्णूंच्या धडाला जोडले. आता आपल्याला शांतपणे ऐकल्यानंतर हा भाग कळलेला असेल. अशा प्रकारे भगवान विष्णू हयग्रीव अवतार धारण करून प्रगट झाले. हे दुसऱ्या कल्पामधला आहे. पहिल्या वेळेचा तो वेगळा अवतार, म्हणजे 2 अवतार घेतलेले होते. जसे मी आपल्याला मोहिनी अवतार सांगितले, मोहिनी अवतार 3दा घेतला गेला भगवंतांच्याकडून, तसाच हयग्रीव अवतार 2दा घेतला गेला. पहिल्या वेळेचा त्यांनी स्वतः घेतला, तो दिव्य अवतार त्यांच्यातून प्रगट झाला. दुसऱ्या वेळेला मात्र आदिशक्तीच्या आज्ञेने विश्वकर्माने त्यांच्या धडाला घोड्याचे मुख जोडले. अशा प्रकारे भगवंतांचा हा हयग्रीव अवतार प्रगट झाला. नंतर त्यांनी दैत्य हयग्रीवाचा वध केला, कारण आदिशक्तीनीच त्याला वर दिलेला होता की घोड्याचे मुख असणारी व्यक्तीकडूनच तुझा वध होणार आहे. देवी भागवतामधली ही हयग्रीव कथा इतर पुराणातल्या वेदांची चोरी करणाऱ्या हयग्रीवाच्या कथेपेक्षा वेगळी आहे. येथे मुख्य भर आदिशक्तीच्या इच्छेने विष्णूंना घोड्याचे मुख देणे, घोड्याचे मुख प्राप्त होणे आणि दैत्य हयग्रीवाचा वध होणे यावर आहे. ही कथा आणि मधुकैटभाची कथा वेगवेगळ्या परंपरामधली आहे. त्यामुळे दोन्हीही कथांचा एकमेकाशी गोंधळ होऊ नयेत म्हणून या कथा मी आपल्याला सविस्तररित्या समजावून सांगितल्या आहेत. कारण अशा कुणाच्या मनामध्ये, वाचकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकतात. मात्र दोन्हीचाही संदेश एकच आहे, ज्ञान आणि धर्माचे संरक्षण करणे. आणि त्यासाठी परमेश्वर योग्य वेळी योग्य रूप त्या प्रसंगासाठी, त्या रक्षणासाठी म्हणून अनुसरून रूप धारण करतात. आता यातून आपल्याला एक आध्यात्मिक उपदेश येतो आपल्या कलियुगामधल्या लोकांसाठी. हयग्रीव अवतार हा केवळ दैत्याचा वध करणारा अवतार नाही, तर 4 वेद, मधुकैटभ म्हणजे अज्ञान, अहंकार, दुष्ट प्रवृत्ती यासाठी भगवंतांनी हा अवतार धारण केलेला होता. आणि सध्या आपल्या मनामधले अज्ञान, अहंकार, दुष्ट प्रवृत्ती आपण दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. यातून आपण अजून एक थोडस उदाहरण मी आपल्याला देते. मी मागे एका आपल्याला अध्यायामध्ये सांगितलंय की आपल्याला उदाहरणं दिली तर फार पटकन कुठलाही भाग समजतो. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, ही सगळी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. माहितीचा महासागर आपल्या समोर आहे. पण माहिती आणि ज्ञान यामध्ये अत्यंत फरक आहे, खूप मोठा फरक आहे. कालच मी एका ठिकाणी एक रील बघितली. त्या रील मध्ये असं सांगितलेलं होतं की आपण लिहिणं विसरलेलो. हा अनुभव मला स्वतःला आला. टाईप करणे आपल्याला खूप सोपे वाटते. मोबाईलवर आहे, टॅब मध्ये आहे, आपल्या लॅपटॉप मध्ये आहे. यामध्ये आपण पटपट टाईप करतो, किंवा आता व्हॉइस मेसेजेस असतात, तुम्ही बोलता आणि आपोआप ते टाईप होतं. म्हणजे तुमच्या हातांचं पेनने लिहिण्याचं काम तुमचं कमी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही लिखाण विसरलेला आहात. लिहिताना तुमच्या अक्षरांचा, आधी तुमचे अक्षर सुंदर असेल, आता अक्षर तुमचं घाणेरडं होतं, कारण तुम्ही लिखाणच विसरला. सराव तुमचा गेलेला आहे. तुम्ही जास्त वेळ, कारण हा स्वतः अनुभव मी घेतला, ज्या वेळेला हे मी लिहून काढते त्यावेळेला माझे हात दुखायला लागतात.
जास्तीत जास्त 1 तासापर्यंत मी लिहू शकते. त्यानंतर माझा हाताला कळ लागायला लागते. हेच आपण ज्या वेळेला आपल्या काळामध्ये या गोष्टी नव्हत्या, तर आपण 4-4, 5-5 तास पेननी लिहित असायचो. पण आपले हात दुखायचे नाही किंवा पाठ दुखायची नाही. आणि आता काय होते, की आपण Googleला सांगतो, "मला माहिती काढून दे." Google माहिती काढून देते. पण तुम्ही जर ते पुस्तकांमध्ये वाचायला लागलात, तर Googleची माहिती आणि पुस्तकांमधली, ग्रंथांमधली माहिती यामध्ये खूप फरक तुम्हाला आढळतो. हा मला स्वतःला फरक आहे. मी Googleवर पण काही गोष्टी सर्च करते. पण ज्या वेळेला पुस्तकं वाचली जातात, ग्रंथ वाचले जातात, त्यातली माहिती आणि Googleमधल्या माहितीमध्ये खूप फरक जाणवतो. माहिती माणसाला हुशार बनवते, पण ज्ञान माणसाला विवेकी बनवते. पद, पैसा, सत्ता मिळवणे खूप सोपे आहे, पण योग्य निर्णय घेण्यासाठी विवेक तुमच्या जवळ आवश्यक आहे. आणि तो विवेक तुमच्या ज्ञानातूनच येतो. आज अनेक जण शिक्षित आहेत. मी आत्ताच म्हणलं होतं, सगळेजण म्हणजे अगदी उच्च शिक्षित आहेत. हायली एज्युकेटेड ज्याला आता आपण म्हणतो, असे सगळेजण आहेत. पण सुशिक्षित नाहीयेत. शिक्षित आहेत, पण सुशिक्षित नाहीयेत. कारण शिक्षणाने बुद्धी वाढते, पण संस्काराने जीवन घडते. म्हणून संस्कारांना अतिशय महत्व आहे. आणि संस्कार नसेल तर तुमच्या वागण्यातून ते दिसून येतं, की तुमच्यावर संस्कार आहेत का नाहीत. भगवान श्री हयग्रीव आपल्याला शिकवतात, की आयुष्यभर विद्यार्थी राहा. दररोज नवीन काहीतरी शिका. मी 2-3 अध्यायापूर्वीच सांगितलं. दत्तात्रेयांनी निसर्गाला आपले गुरु मानलेले, 24 गुरु मानलेले. रोज काहीतरी शिका, प्रत्येकाकडून काहीतरी शिका, कायम विद्यार्थी राहा. ज्ञान मिळवा. ज्ञान तर सतत आपण मिळवलं पाहिजे, पण त्याचबरोबर नम्रता जपा. कारण अहंकारामुळे मधु आणि कैटभांचा नाश झाला आणि नम्रतेमुळेच ऋषींना वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. ज्या घरात ज्ञानाचा आदर होतो, तिथे लक्ष्मी टिकते. ज्या समाजात विद्वानांचा सन्मान होतो, तो समाज प्रगत असतो. आणि ज्या मनामध्ये परमेश्वराचे स्मरण होते, तिथे ज्ञानाचा प्रकाश असतो. अज्ञानाचा अंधकार तिथे टिकत नाही. आणि याच सुंदर संदेशासह आज आपण हा भाग, भगवंतांचा अवताराचा भाग इथेच संपवत आहोत. आपण आज भगवान हयग्रीवांना एक प्रार्थना करूयात. हे ज्ञान स्वरूप प्रभो, आम्हाला केवळ माहिती नको, जी Google देतं ती नुसती माहिती नको, तर सत्य ओळखण्याची बुद्धी द्या, योग्य निर्णय घेण्याचा विवेक द्या आणि धर्म मार्गावर चालण्याची शक्ती द्या. आज आपण सगळेजण मिळून भगवान हयग्रीवांना ही प्रार्थना करूया. भगवान श्री हयग्रीव महाराज की जय.